मग काय सांगाल, जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये हॉटेलमध्ये एकाचा खून झालेला होता. आज परत गोळीबारात दोघांची हत्या झालेली आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्याचं मलाही माहीत पडलेलं आहे आणि माजी नगरसेवक मला वाटतं की संतोष बारशे आणि आणखी त्यांच्याबरोबर जे व्यक्ती होते त्यांच्या दोघांचा खून झालेला आहे असं या ठिकाणी माहीत पडलेलं आहे. पोलीस तपास या ठिकाणी सुरू आहे आणि अजून काही प्राथमिक माहिती आलेली नाही. पण निश्चितपणाने भुसावळ हे आपल्याला माहिती की हॉट सीटवर कायमच राहिलेलं आहे. तिथे मागच्या काळातही बरेच गुन्हेगारी या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे SP आणि त्यांचं सगळं पथक त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि लक्षात येईल हा कशावरून. या ठिकाणी 2 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचाही खून झाल्याचं माहिती मला या ठिकाणी मिळालेली, मोहन पैलवान म्हणून. त्यामुळे हे पूर्ववैमनस्यामधून आहे का गँगवॉरवरून आहे याची अजून माहिती मिळालेली नाही. रामदेववाडीमध्ये तपास जो आहे तो राजकीय दबावाखाली केला जातो आहे असं एकनाथ खडसेंनी परवा आरोप केलेला आहे. मंत्र्यांचा दबाव अशा प्रकारचा आरोप केला. आणि कोण्या मंत्र्याचा दबाव आणण्याचं कारणच येत नाही, कारण की ज्या दिवशी घटना घडली त्याच्या सेम डे गुन्हा दाखल झाला. निश्चितपणाने आरोपी जखमी असल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये शेवटी मेडिकल डॉक्टरांनी जोपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला नाही तोपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही. नंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना PCR मिळाला. PCR मिळून MCR मिळाला. आता ते नंदुरबार जेलमध्ये आहे. त्याच्यामुळे गुन्हा दाखल झाला नसता, आरोपी निष्पन्न झाले नसते तर या गोष्टी म्हणण्यात तथ्य होते. भाऊ, जितेंद्र आव्हाडांनी काल आंदोलन करत असताना एक पोस्टर फाडलेलं आहे, त्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो होता. काय सांगा? फार मोठा वाईट प्रकार आहे. मला तरी असं वाटतं की अशा माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एक आपल्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा स्वतःच्या हातात असल्याचं ज्या माणसाला कळत नाही, हा मनोविकृत माणूस आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही. कायम या माणसाने 2 समाजामध्ये भानगड लावण्याकरता सगळे प्रयत्न केलेले आहे. आणि काल आपण पाहिलं असेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्यांनी जी होती त्यांच्या हातामध्ये फोटो होता तो पाडलेला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. भाऊ, मुंबईतील काही पाणी कपात होत आहे, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीषण टंचाईचा. महापालिका एक स्वायत्त संस्था आहे आणि महापालिकेचा नेहमीचा अंदाज असतो की पाणी कसं द्यावं. धरणाची स्थिती बघून ते दरवर्षी ज्यावेळेस त्यांना वाटतं तर पाणी कपात करत असतात. ही काय आजच करताय असं नाही आहे. पण मी पण ऐकलं आहे की 5% पाणी कपात त्यांनी केलेली आहे. अजून 10-12 दिवस मान्सून येण्याची प्रतीक्षा सगळीकडे आहे. तर जसजसा साठा त्यांच्या लक्षामध्ये येईल तशा पद्धतीची कपात हे या ठिकाणी महापालिका करत असते. तो सध्याचा जो काही जलसाठा आहे तो मान्सून येईपर्यंत पुरेल अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी कमी साठा आहे, बऱ्याच ठिकाणी टिकेल असा साठा आहे. त्यामुळे आहे त्या पाण्यामध्ये 10-15 दिवस देवाची वाट बघणे आणि तो साठ्यामध्येच लोकांना पाणी देणे हाच आता पर्याय आमच्या हातामध्ये आहे. आणि त्या पर्यायानुसार आम्ही जनतेला जितकं पाणी देता येईल ते देण्याचा प्रयत्न करत आहोत. भाऊ, एक स्थानिक प्रश्न आहे की जळगावमधला जे कचरा डम्पिंगचा जो विषय आहे गेल्या 12 वर्षापासून प्रलंबित आहे आणि 12 वर्षापासून जे कचरा एकाच ठिकाणी टाकताय तर त्याचा धूर होऊन नागरिकांच्या आरोग्याला खूप मोठा धोका आहे. तर पालकमंत्री म्हणून आपण कसं बघतो? हो, काल परवा पण मला तिथले स्थानिक नगरसेवक मनोज चौधरी आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे की या कचरा डम्पिंगचा प्रश्न जर मार्गी लावला नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. मी आता आयुक्त आणि कलेक्टरांशी 2-3 दिवसानंतर बैठक घेणार आहे आणि कचरा डम्पिंगच्या बाबतीमध्ये काय मार्ग काढता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सगळ्यात मोठी गंभीर बाब म्हणजे जनरल कचऱ्यासोबत मेडिकलचा कचरासुद्धा त्या ठिकाणी डंप केला जातो. निश्चित, कारण की तिथल्या लोकांची फार मोठी तक्रार आहे. तिथले नगरसेवक मनोज चौधरी त्यांचीसुद्धा तक्रार आहे. आव्हाणे गावाची तक्रार आहे. त्यामुळे तिथं राहणं असह्य झालेलं आहे अशा लोकांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर आम्ही मार्ग काढू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.